नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. मी पण मजेत आहे. मंगळवारी नागपूरमध्ये भयंकर पाऊस झाला. तुम्ही बातम्यांमध्ये बघितलंच असेल. पूर्ण शहराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आज थोडी ऊन आलेली आहे. आता पावसामुळे झाडं पण छान टवटवीत दिसायला लागली आहे. उन्हाळ्यात झाडे फार कोमेजून गेलेली होती. ग्रीन नेटचाही काही विशेष उपयोग होत नव्हता. मी सर्व कुंड्यांना या कूलरच्या स्टँड खाली ठेवून दिलं होतं. तिथे ऊन लागत नव्हती, तर थोडे झाडं मग ठीक होते. झाडं मेली की मला अजिबात चांगलं वाटत नाही. आता झाडं छान टवटवीत दिसत आहे, तर मनाला समाधान वाटत आहे. अंगणात आल्यावर छान हिरवीगार झाडं नजरेस पडली की मनच सुखावून जातं. चला, अंगणातलं काम आटोपलं, मग आली किचन मध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. गंजात भात ठेवला. आणि आज मला करायची आहे वाटाण्याची रस्सा भाजी. वाटाणे मी रात्रीच भिजत घालून ठेवले होते. वाटाणे मी आधी कुकरमध्ये एक शिट्टी लावून शिजवून घेते. शिजवताना त्यामध्ये मग मी मीठ घालून घेते, एक तेजपत्ता घालते आणि अर्धा चम्मच गरम मसाला घालते. कुठलंही कडधान्य शिजवताना जर आपण आधीच मीठ घातलं तर ते छान त्यामध्ये मुरतं आणि मग भाजी चवीला छान वाटते. त्यानंतर मग मी कणिक मळायला घेतलं. भात होतच आलेला आहे आणि कुकर पण जास्त वेळ काही ठेवायचा नाही आहे. वाटाणे आधीच भिजलेले असतात, त्यामुळे एक शिट्टी दिली आणि एक 2 मिनिटासाठी त्याला लो फ्लेमवर ठेवलं की वाटाणे छान शिजतात. आता कणिक मुरायला पण 5-10 मिनिटं हे लागतच असतात. इकडे हात धुवायला आली तर सकाळी चहा पाण्याचे भांडे हे बेसिनमध्ये होते. तर म्हटलं चला आधी हे छोटे छोटे जे भांडे आहेत ते स्वच्छ करून घ्यावं. काल रात्री साक्षात उशिरा जेवला तर त्याची पण प्लेट तशीच होती. मग ती पण मी इथे घासून घेतली. बाकी रात्रीच्या कड्या आणि गंज वगैरेच होते. रात्रीचे काही जास्त विशेष भांडे नाही आहेत. एक 2-4 कड्या आणि एक गंज वगैरेच इथे घासायला आहेत. तर आधी मी इथे छोटे भांडे घासून घेतले आणि मग म्हटलं नंतर मोठे भांडे घासून घेते. त्यानंतर मग मी भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केली. मसाल्याच्या भाज्या ह्या आठवड्यातनं 3-4दा तरी कराव्याच लागतात. त्यामुळे कांदा खोबऱ्याचा मसाला मी हा आठवड्याभराचा करून ठेवून देत असते. मसाला पेस्ट तयार असली की अशा रस्सा भाज्या करायला आपल्याला सोयीचं पडतं. अशा ग्रेव्हीवाल्या मसाल्याच्या भाज्या करताना मसाला परतायला जरा जास्तच वेळ लागत असतो. तर अशा वेळेला मी गॅसजवळ नुसतीच उभी राहत नाही. सोबत सोबत एकतर मी पोळ्या करायला घेते किंवा मग भांडे घासायची असली तर मग भांडे घासते. इकडे माझं भाजीकडे पण लक्ष असतं आणि सोबत सोबत मी एक दोन भांडे पण घासत राहते. आता अनुभवाने असे कामं आपल्याला जमून जातात. तसंही मल्टीटास्किंग करणं आपण होममेकर्स चांगल्या प्रकारे जाणतो. चला बघा, भांडे पण झाले आणि तेवढ्या वेळात मसाला पण छान परतला गेला. आता उकडलेले वाटाणे मी यात टाकून दिले. उकडताना जे पाणी घातलं होतं तेच पाणी इथे पुरेसं झालं. आणखी 10-15 मिनटं भाजी शिजेलच, त्यामुळे मग रस्सा छान घट्ट येऊन जाईल. आता भाजीची कढई दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि या साईडला मग मी पोळ्या करायसाठी तवा ठेवला. आणि मी बहुधा भाज्या पण फोडणी घालायच्या असल्या तर या साईडच्या शेगडीवर घालते. वाटल्यास नंतर मग मी दुसऱ्या साईडला शिफ्ट करून घेते. चला, इथे माझ्या पोळ्या पण करून झाल्या. ही शेवटची पोळी होती. त्यानंतर मग सर्व आवराआवर करून घेतली. पोळपाट लाटणं, कणकेचं भांडं मग सर्व मी हे घासायला टाकून दिलं. मग अशी मी रात्रीचे संपूर्ण भांडे घासून टाकले होते, पण आता स्वयंपाक झाला आणि अजून भांडे इथे घासायसाठी पडलेले आहेत. इकडे भाजी पण झालेली आहे. आता त्यात कोथिंबीर घालून घेते. बस, आणखी एक मला सुकी भाजीच करायची आहे, ती मग मी नंतर करते. आज नाश्त्याला इथे होते व्हेजिटेबल सँडविच. ही रेसिपी मी माझ्या आर्य सोमली रेसिपी या चॅनलवर शेअर केलेली आहे. तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही त्या चॅनलवर नक्की जा आणि ही रेसिपी पहा. मुलांच्या डब्यासाठी आणि आपल्या नाश्त्यासाठी पण ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. मुलं तर अशा भाज्या तर खात नाही, पण आपण जर अशा प्रकारचे सँडविच वगैरे बनवून त्यांना दिलं तर मग ते एकदम खुश होऊन खातात. रेसिपी शूट झाली तोच आज आमचा नाश्ता होता आणि मग इथे मी माझ्यासाठी चहासुद्धा ठेवला. हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत आपण हे सँडविच खाऊ शकतो. भरपूर भाज्या आणि चीज वगैरे घातलं असल्यामुळे असे सँडविच मुलं अगदी खुश होऊन खातात.
चला, नाश्ता वगैरे आटोपला. 5-10 मिनिटं थोडी रिलॅक्स झाली. मग लिव्हिंग रूम आवरायला घेतला. मला असं वाटतं आपल्या सगळ्याच गृहिणींचं असंच सकाळचं रुटीन राहत असेल. 1-2 कामं थोडं मागे पुढे होत असतील. तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमची कामं करण्याची पद्धत कशी आहे. चला, लिव्हिंग रूम आवरून झाला. त्यानंतर मग मी झाडूसुद्धा लावून घेतला. मग आली किचनमध्ये. गॅस शेगडी आणि गॅस ओटा पुसायचा होता, तो पुसायला घेतला. एकदा आपण स्वयंपाक केला नाही तरी चालतो, कारण की आपण जेवण कधी बाहेरूनही बोलून घेऊ शकतो. पण जे वरचे कामं असतात ते केल्याशिवाय काही जमत नाही. मगाशी घासलेले भांडे थोडेफार कोरडे झाले, पण पावसामुळे काही आता लवकर भांडे कोरडे होत नाही. पण माझी ही जी बास्केट आहे ती खूपच छोटी आहे, त्यामुळे सर्व भांडे काही त्यात येत नाही. म्हणून मी आधी घासलेले जे मोठे भांडे असतात ते बाहेर काढून घेते. तेव्हा कुठे मग बाकीचे भांडे या टोपलीमध्ये येऊन जातात. बऱ्याच दिवसापासून मी विचार करत आहे की एक स्टीलची मोठी बास्केट घेऊन घ्यावी म्हणून. पण माझ्या ओट्यावर ती ठेवायला काही जागा नाही. ही बास्केट छोटी आहे आणि एका कोपऱ्यामध्ये येऊन जाते. यातलं पाणी पण तिथल्या खालच्या ट्रेमध्ये जमा होतं, त्यामुळे ओटा पण काही ओला होत नाही. म्हणून ही बास्केट मला जास्त आवडते. चला, इथे माझे भांडे घासून झाले. त्यानंतर मग मी सिंक पण व्यवस्थित घासून घेतली. या अशा प्रकारच्या ज्या ग्रेनाइटच्या सिंक असतात त्यांना पावसाळ्यामध्ये व्यवस्थित क्लीन करावं लागतं, नाहीतर त्यावर मग काळे काळे डाग पडून जातात. सकाळी थोडं ऊन तापलं होतं आणि आता परत बघा पाऊस सुरू झालेला आहे. चला, पाऊस पण आवश्यक आहे. डेली रुटीनचे माझे सर्व कामं आटोपले आणि आता वेळ होती ती एक्स्ट्रा क्लिनिंगची. फ्रीजवर ठेवलेल्या सामानांवर धूळ जमा झाली होती, पेपरही खराब झालेला होता. तर सर्व सामान व्यवस्थित पुसून काढायचं होतं, पेपर चेंज करायचा होता आणि फ्रीज व्यवस्थित पुसून घ्यायची होती. 15 दिवसातनं तरी असं हे काम करावंच लागतं. आधी मी फ्रीजवरती कव्हर घालायची, पण मग मी एकदा एक रील बघितली होती, त्यात सांगितलं होतं की फ्रीजवर कधीही कव्हर घालू नका. मग मी गुगलवर सुद्धा सर्च केलं, तर तिथे पण दिलं होतं की फ्रीजवरती कधी पण जाड कव्हर किंवा जाड कपडा ठेवू नका. त्यामुळे फ्रीज बरोबर आपलं काम करत नाही आणि इलेक्ट्रिक सुद्धा जास्त कंझ्युम होते. त्यापेक्षा आपण एक न्यूजपेपर वगैरे फ्रीजवरती टाकू शकतो आणि तो आपल्याला 8-15 दिवसातनं चेंज करत राहायचा असतो. चला, फ्रीजवरच्या सामानाची क्लिनिंग झाली. त्यानंतर गॅस ओट्यावरच्या या ऑर्गनायझर रॅकची मला क्लिनिंग करायची होती. 2 महिन्यातनं एकदा मी या रॅकला व्यवस्थित घासून स्वच्छ करून घेते, पण 8-15 दिवसातनं एकदा सर्व सामान आणि ही ऑर्गनायझर रॅक मी व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून घेत असते. त्यामुळे मग याच्यावर चिकटपणा जास्त काही राहत नाही आणि नंतर जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा ते इझिली क्लीन होते. आपल्याला जास्त काही त्रास पडत नाही. या रॅकला बारीक रॉड लावलेले आहे, त्यामुळे इथे ठेवलेले सामान थोडे लोटून जातात. म्हणून इथे कार्डबोर्डचे तुकडे मी ठेवलेले आहे. तेल वापरल्यानंतर आपण कितीही काळजी घेतली तरी 1-2 थेंब तरी तेलाचे आपल्या कंटेनरवर ओघळतातच आणि त्यामुळे मग खालची जागा ही घाण होते. म्हणून मी अशा प्रकारचे प्लास्टिकचे जे झाकणं असतात त्याचा उपयोग करत असते. अशा प्रकारची ब्राउन बॅग आपल्याला शॉपिंग सोबत मिळतच असते. त्याचे मी झाकणाच्या आकाराचे पेपर कापून घेते आणि झाकणामध्ये ते पेपर ठेवून देते. हे पेपर तेलाने खराब झाले की आपण त्याला फेकून देऊ शकतो आणि नवीन पेपर त्या जागी ठेवून देऊ शकतो. त्यामुळे आपले ऑर्गनायझर रॅक ह्या डायरेक्ट काही घाण होत नाही आणि आपल्याला त्यांना वारंवार क्लीन करावी लागत नाही. हे काम करतच होती तर बघा इथे लाईट गेली. आता लाईट गेली तर मी काय करणार? समोरचा व्हिडिओ मी काही शूट करू शकणार नव्हते आणि अंघोळीला सुद्धा मी जाऊ शकत नव्हते, कारण की लाईटच नव्हती तर गिझर कसा ऑन करणार. म्हणून म्हटलं चला, बसण्यापेक्षा मी फरशीच पुसून घेते. म्हणून मग मी अंधारातच फरशी पुसून घेतली. चला, बरं झालं 10-15 मिनिटातच लाईट आली. माझे 2 रूम पुसेपर्यंत लाईट येऊन गेली होती. त्यानंतर मग मी समोरचे काम सुरू केले. हा जो मिठाचा डब्बा आहे तो सिरॅमिकचा आहे आणि मी त्याला मसाल्याच्या डब्यावर ठेवत असते. पण वारंवार काढताना काय होतं, तो स्टीलचा असल्यामुळे त्याच्यावर क्रॅचेस पडतात. म्हणून मी त्याखाली पण एक प्लास्टिकचं झाकण ठेवून दिलेलं आहे. हे जे ऑइल कॅन आहे ते खूपच युजफुल आहे. याला मी मिशोवरनं मागविलेली आहे. पण आपण जेव्हा स्प्रे करतो तेव्हा आतल्या बाजूतून जे एक्स्ट्रा तेल असतं ते खाली येतं. म्हणून मी काय केलेलं आहे, जी पाण्याची बॉटल असते त्याचा खालचा भाग कापून या बॉटलच्या खाली लावून घेतलेला आहे. तर इथे एक्स्ट्रा तेल या खालच्या बॉटलमध्ये जमा होऊन जातं. चला, इथे माझी एक्स्ट्राची सर्व क्लिनिंग आटोपली आहे. पावसाळ्यात खरा प्रश्न जो असतो तो असतो कपडे वाळवायचा.
म्हणून मिशोवरनं मी हे कपडे वाळवायचं स्टँड घेतलेलं आहे. या स्टँडवर आपण भरपूर कपडे वाळवू शकतो आणि या स्टँडला चाकं असल्यामुळे आपण कुठे पण याला नेऊ शकतो. दिवसभर आम्ही हॉलमध्ये बसतो, तर मी दिवसभर या स्टँडला हॉलमध्ये ठेवते आणि रात्री झोपताना हा स्टँड मग मी बेडरूम मध्ये घेऊन जाते. कारण की प्रत्येक ठिकाणी फॅन सुरू असतो, तर फॅननी मग कपडे लवकर वाळतात. बाहेर जागाही असली तरी वारा नसतो, त्यामुळे आपले कपडे काही लवकर वाळत नाही आणि मग कपड्यांमधून कुबट वास येत असतो. आता इथे तिथे न हलवता आपण या स्टँडला एकाच रूम मध्ये ठेवू शकतो, पण मग आपल्याला तिथला फॅन विनाकारण चालू ठेवावा लागेल आणि एक्स्ट्राचं वीज बिल येईल ते वेगळंच. म्हणून आपण जिथे बसतो तिथला फॅन सुरू असतो, तर आपण या स्टँडला तिथे नेऊ शकतो. या स्टँडला चाक असल्यामुळे आपण इझिली या रूम मधून त्या रूम मध्ये मूव्ह करू शकतो. साईडला इथे हँगर लटकवण्याची पण जागा दिलेली आहे, त्यामुळे आपण कपडे हँगर मध्ये पण इथे टांगू शकतो. कपडे हँगर मध्ये टांगले असल्यामुळे वारा छान लागतो आणि कपडे लवकर वाळतात. तर मैत्रिणींनो, असा हा आजचा माझा रुटीन डे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.